मैत्रिणींनो नमस्कार. नवी वाट या मालिकेअंतर्गत आज आपण एका मैत्रिणीला आमंत्रित केलेलं आहे. तिच्या वेगळ्या वाटेचा हा प्रवास जाणून घेऊया त्यांच्या शब्दात. या आहेत स्वाती मिश्रा. स्वागत करूया. नमस्कार मॅम. नमस्कार मॅम. आणि कार्यक्रमात मनापासून स्वागत. थँक्यू. कशा आहात? मी ठीक आहे. एक व्यावसायिक आहात आपण आणि अगदी वेगळं क्षेत्र आहे. पुरुष मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात तुम्ही काम करता. तर ही वाटचाल या प्रवासाची आम्हाला जाणून घ्यायचं आहे. नेमकं कोणता तुमचा व्यवसाय आहे आणि पुरुष मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात तुम्ही पाऊल टाकलं, तर या व्यवसायाचं स्वरूप कसं आहे? आमचा जे व्यवसाय आहे मॅम, ते त्याला प्री इंजिनियर्ड बिल्डिंग म्हणतात, पीईबी. साध्या शब्दात तुम्हाला सांगितलं तर शेड. बरं. कोणतीही आपल्याला वस्तू ठेवायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला शेड लागतो आणि हेच आपण मोठ्या प्रमाणात केलं की त्याला इंडस्ट्रियल शेड म्हणतात. आपल्याला कोणतेही स्टोरेजसाठी किंवा प्रोडक्शन युनिट टाकायचं आहे कोणत्या माणसाला, तर त्याच्यासाठी आपल्याला इंडस्ट्री बांधण्यासाठी आपल्याला आधी एक शेड उभं करावं लागतं. बरोबर. तेच आम्ही क्लायंटला बनवून देतो. आधी हे जे स्ट्रक्चर्स उभे करायचे ते कन्व्हेन्शनल मेथडमध्ये करायचे, म्हणजे साईटवर जाऊन सगळं मटेरियल पाठवून तिकडेच वेल्डिंग करायचे. हे स्टील कन्स्ट्रक्शन्स फॅब्रिकेशन तिथेच व्हायचं आणि ते खूप टाइम कन्झ्युमिंग असतं. बरोबर. हे जे आहे ते मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे. याच्यात आम्ही सगळं, याला म्हणतात पीईबी, सगळं जे स्ट्रक्चर्स आहे पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग होते प्लांटमध्ये आणि ते ओनली असेंब्ली असते साईटवर नट बोल्टने. बरं. म्हणजे असा एक वेगळा असा हा व्यवसाय आहे. कशा पद्धतीने तुम्ही या व्यवसायाकडे वळलात? काय कारण झालं की या क्षेत्रात यावंसं वाटलं? माझ्या मॅम जे एज्युकेशन झालंय ते एमसीए आयटी फील्डमध्ये झालंय. तर मी जॉब पण सुरू केले होते. काही 7 वर्ष मी जॉब केले. तर 3 वर्ष आधी जेव्हा मी जॉब केले तेव्हा आफ्टर 3 इयर्स माझे मॅरेज फिक्स झाला आणि जे माझे हस्बंड आहे मिस्टर अमेय अचलेरकर, त्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय हे स्टार्टअप सुरू केलं होतं. त्याच वर्षी त्यांनी सुरू केलं होतं व्यवसाय. ते आपल्या व्यवसायात बिझी झाले आणि मी आपला जॉब करत होती. पण बघता बघता मला असं वाटलं की त्यांना एक हेल्पिंग हँडची गरज आहे. कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय. येस. तर मला असं वाटलं की ते एकटे काम पण आणतात आणि ते एक्झिक्युशन करायसाठी त्यांना एक हेल्पिंग हँडची गरज आहे. तर मी त्यांच्या कामात बॅक ऑफिस बघायला लागली आधी. नंतर अकाउंटिंगमध्ये शिफ्ट झाली. अकाउंट्स बघायची. इंटरेस्ट पण वाढला प्रॉडक्टमध्ये आणि त्यांची माझ्यावर डिपेंडन्सी पण वाढली. बरं. त्यांची डिपेंडन्सी माझ्यावर वाढली आणि माझा इंटरेस्ट वाढला. तर आम्ही बसून एक्सपॅन्शनचा विचार करू लागलो. तर एक्सपॅन्शन करायचं तर आपलं स्वतःचं ऑफिस हवंय आणि मग टीम पण वाढायची. तर हे करायसाठी आम्ही एक ऑफिस बघितलं. ऑफिस स्पेस घेतली. 15 to 20 टीम मेंबर्स आम्ही रिक्रूट करून घेतले. हे टीम झाल्यानंतर आम्ही विचार केले की मला आता, आम्ही कंबाईन डिसिजन घेतला की आता जॉब सोडून फुल टाइम ऑफिसमध्ये व्यवसायामध्ये यायचं आणि मी ह्या व्यवसायात ऑपरेशन्स आणि ऍडमिनिस्ट्रेशन बघू लागले. बरं. पण एमसीए केलेलं तुम्ही आणि हे क्षेत्र अगदीच वेगळं आहे स्वातीताई, तर मग बराच अभ्यास करावा लागला असेल. तर कसा केला? मोस्टली मॅम मी जे याचा अभ्यास केला ते ऑन द जॉबच केलाय. करता करता मी शिकली आहे. जॉब सोडली जेव्हा, तर मग माझ्या हस्बंडला मी अकंपनी करायची प्लांट व्हिजिटसाठी, साईट व्हिजिटसाठी आणि क्लायंट सेल्स मीटिंगवर जायची त्यांच्यासोबत. तर हे करता करता मी त्यांना ऑब्झर्व करून शिकली आहे. बरं. हा. आणि जेव्हा आम्ही टीम रिक्रूट केली तर त्यांना ते ट्रेनिंग द्यायचे. तर मला जे काही येत नव्हतं तर ट्रेनिंगमध्ये मी बसायची आणि शिकून घ्यायची. बरं. तर असं करून मी शिकली आहे याच्यात. आणि तेच एक गंमतची गोष्ट पण आहे याच्यात. माझे हस्बंड म्हणायचे मी द्रोणाचार्यासारखं पांडवांना ट्रेनिंग देऊ लागलो आणि घरच्या बॅकएंड मध्ये माझा एक एकलव्य तयार झाला. तर असे मी शिकले ऑन द जॉब. म्हणजे तुम्हाला आवड होती. तुमच्यामध्ये एक दृढनिश्चय होता की नाही, मला आता या क्षेत्रात आलेली आहे तर मी आता मेहनत करणार आणि मिस्टरांना पुरेपूर अशी मदत माझ्याकडनं मिळणार. तर याने तुमचा तो बिझनेसमध्ये प्रवेश झाला असं म्हणायला हरकत नाही. बरं, आता थोडंसं या पीईबी प्री इंजिनियर्ड बिल्डिंग याविषयी आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तर काय नेमकं स्वरूप आहे? कशा पद्धतीने ड्रॉइंग्सचा अभ्यास करावा लागतो? कशा पद्धतीने मटेरियल मागवणं येतं, साईटवर जाणं येतं? काय सांगाल? प्री इंजिनियर्ड बिल्डिंग म्हणजे सुरुवात असं होतो की आपलं जे काही आमचा एक प्रोजेक्ट फायनल झाला त्याच्यानंतर आम्ही त्याचं डिझाईन करतो. म्हणजे आपला प्रोजेक्ट कुठे लोकेटेड आहे, लोकेशन फॉर एक्झाम्पल नागपूरमध्ये आहे तर नागपूरची विंड स्पीड काय असते, कोणत्या सेस्मिक झोनमध्ये हे आपला लोकेशन येते, त्याच्या हिशोबाने सगळं लोड कन्सिडर करून क्लायंटला सोलर लावायचा आहे का शेडमध्ये, ते सगळं कन्सिडर करून आम्ही डिझाईन करतो. त्याच्या हिशोबाने त्याचं वेट काढतो, सगळं किती लागणार आहे आणि त्याच्या हिशोबाने आमची जे डिझायनिंग टीम आहे ते डिटेलिंग करून ड्रॉइंग बनवते. तर ड्रॉइंग बनल्यानंतर काय होतं की आमचे जे इंजिनियरची टीम आहे ते टीम आमची रॉ मटेरियल काढते की आपल्याला यासाठी काय रॉ मटेरियल लागणार आहे. रॉ मटेरियल मग आमची जी प्रोक्युअरमेंट टीम आहे ते प्रोक्युअर करतात रॉ मटेरियल आणि ते प्लांटमध्ये पाठवतात. प्लांटमध्ये गेल्यावर ड्रॉइंगच्या हिशोबाने पूर्ण ते मटेरियल कटिंग होतो, फॅब्रिकेशन होतो, जे प्रॉपर वेल्डिंग स्टँडर्ड्स आहे ते फॉलो करून प्रॉपरली ते मटेरियल बनलं जातो. हे बनल्यानंतर
एक इन्स्पेक्शनचा प्रोसेस पण असतो. ते आमची इन्स्पेक्शनची एक टीम आहे बरं. स्वतःची. ते इंजिनियर्स जाऊन इन्स्पेक्शन करतात, प्रॉपर वेल्डिंग प्रोसेस फॉलो झाले का नाही, कनेक्शन प्रॉपरली बनले आहे का नाही, कारण की साईटवर जाऊन असेंब्ली पण व्हायला ना. हो. तर ते सगळं बघतात, सगळं इन्स्पेक्शन करतात. त्याच्यानंतर पिक्चरमध्ये येतात आपली लॉजिस्टिक्सची टीम. ते ट्रान्सपोर्ट करतात मटेरियल, कारण की साईट आमची असते कधी ओडिसा, MP, सतना, इकडे पण आम्ही पॅन इंडिया काम करतो. बरं. तर प्लांट इथे असते, नागपूरच्या जवळपास आहे प्लांट. तर तिथनं मटेरियल पूर्ण ट्रान्सपोर्ट करावं लागतं आम्हाला साईटवर. बरं. तर मटेरियल तिथे ते लॉजिस्टिक्स टीमचं आहे पूर्ण, ते बघतात. आणि ते साईटवर गेलं की आपल्या तिथे इन्स्टॉलेशन टीम, आमची एक कॉम्पिटंट इन्स्टॉलेशन टीम आहे, टेक्निकल टीम आहे, आणि साईट सुपरवायझर पण असतो तिथे. तर ते प्रॉपरली बघतात की आपलं इन्स्टॉलेशन जे ड्रॉइंगच्या हिशोबाने आहे ते प्रॉपरली उभं होतं का नाही होत. एक कॉलम जिथे लागायचं आहे तिथेच लागायला पाहिजे, ते लोकेशन चेंज नाही व्हायला. तर हे सगळं बघून ते लोक नटबोल्टच्या मदतीने आपला शेड उभं करतात. बरोबर. मग आता शेड उभं करणं, मग त्याचं ते किती मोठ्या प्रमाणातलं काम आहे, मग लांबी, रुंदी, ते सगळं गणित आखणं, तर हे सगळं तुम्ही लगेच कॅच केलं सगळ्या गोष्टी. येस. ह्याच्यात मॅम 5 to 10 mm चा पण टॉलरन्स चालत नाही. 5 to 10 mm तरी डिफरन्स झाला की आपला जे कॉलम आम्ही जे बनवतो ते बसत नाही साईटवर, ते कनेक्शन. कारण की 5 mm शिफ्ट झाला तर जे होल असतात जिथे आपल्याला बोल्ट टाकायचे ते जात नाही. तर इतका मिनिमम टॉलरन्स असते. हो. आणि जेव्हा हे असेंबल्ड केल्या जातं साईटवर, जिथे कुठे तुम्हाला ती ऑर्डर आलेली आहे, तर त्यावेळी सुद्धा तुम्ही तिथे हजर राहता? इंजिनियर असतो, किंवा काही प्रॉब्लेम झाली तर मग मी जाते. आधी मी जायची. बरं. पण आता आमची टीम कॉम्पिटंट झाली आहे, तर तेच लोक जातात. आणि कधी त्यांना इश्यू झाला की मग आम्हाला जावं लागतं, मग मी जाते साईटवर. आणि ते माल व्यवस्थित पोहोचला की नाही, व्यवस्थित पद्धतीने ते उभारलं जातं की नाही, त्याचाही आढावा घ्यावा लागत असेल. येस, ते पण करावं लागतं. आणि हे जे इन्स्टॉलेशन होतं ते जे मेंबर्स असतात, कॉलम आणि जे कैची असतात ते खूप हेवी असतात. तर त्याचं जे इन्स्टॉलेशन होतं ते क्रेननी होतं, ते इन्स्टॉलेशन क्रेन आणि हायड्रानी. बरं. नॉर्मल आपण ते उचलू शकत नाही, तर ते क्रेननी होते. खूप काही सेफ्टी मेजर्स घ्यावे लागतात. सेफ्टी बेल्टनी प्रॉपरली माणसं काम करत आहे की नाही ते पण बघावं लागतात, कारण की लाईफ थ्रेटनिंग पण असते हे. बरोबर. तर ते सगळी काळजी घ्यावी लागते. तर मग आता ह्या PEBचं काय तुम्ही फायदे सांगाल? मॅम, सगळ्यात मोठा फायदा ते आहे की टाइम कमीत कमी आपला 50% वाचतो. RCC कन्स्ट्रक्शनच्या कम्पॅरिझनमध्ये कमीत कमी आपला 50% टाइम वेळ वाचतो. आणि नेक्स्ट आपला कॉस्ट जे आहे आपलं, कमीत कमी कन्व्हेन्शनल जे मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगितले आधी, जे साईटवर जाऊन फॅब्रिकेशन करायचे, त्याच्या हिशोबाने कमीत कमी आपला 30% कॉस्ट पण वाचतो. बरं. आणि अजून एक ह्याचा बेनिफिट आहे की आपण लार्जर स्पॅन्स पण घेऊ शकतो. आता तुम्ही RCC कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही घरी बघितलं असेल की त्याच्यात आपलं जे मॅक्सिमम जे स्पॅन असते, इट इज नॉट मोर दॅन 12 to 15 फीट्स. ह्याच्यात आम्ही 150 फीट पर्यंत जाऊ शकतो. आणि क्लिअर स्पॅन, ओपन हॉल बनवू शकतो आपण. 150 मीटरचा तुम्हाला काही पण कॉलम देण्याची गरज नाहीये मध्ये. बरं. तर ते आपण इतकं मोठं स्पॅन घेऊ शकतो. तर दॅट इज वन थिंग. अँड अजून एक आहे आपला, आम्ही ह्याच्यात 25 इयर्सची स्टेबिलिटी सर्टिफिकेट पण देतो. जे आपला डिझाईन होतो स्ट्रक्चरचा ते 50 इयर्सच्या हिशोबाने होतो डिझाईन, आणि आम्ही स्टेबिलिटी सर्टिफिकेट 25 इयर्सचा देतो. बरं. तर आता तुम्ही साईटवर जाता, साईट व्हिजिट करता, तो अनुभव सांगा ना. आधी तर मी खूप जास्त जायची, आणि साईट सिटीमध्ये नसतेच ना, कारण की आपलं जे इंडस्ट्रियल एरिया असते, डेडिकेटेड जे गव्हर्नमेंटने अलॉटेड इंडस्ट्रियल एरिया आहे, ते आपला कळमेश्वर, बुटी शहराच्या बाहेरच असते. तर मी आधी जायची तर फार लोक शॉक असायचे की एक मुलगी कशी काय आली. पुरुष मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात एक स्त्रीचं येणं. आणि मी एकदम फर्म होती की मला जे काही करून घ्यायचं ते मला पाहिजे. तर ते माझं एक फर्म डिसिजन होतं की मला हे करायचं, ते हे करायसाठी मी आले. आणि खूप काही लोकांनी अप्रिशिएट पण केलंय की एक मुलगी असून मी इतकं लांब ट्रॅव्हल करून जाते, साईट व्हिजिट करते, आणि इतके सारे जे लोक कमीत कमी 50 to 60 वर्कर्स असतात साईटवर, आणि त्यांच्यामध्ये जाऊन मी काम करून घेते त्यांच्याकडनं. बरं. तर ते खूप लोकांनी अप्रिशिएट पण केलंय. मग हे करताना काही अशा अडचणी जाणवल्या का सुरुवातीला? अडचणी तर मी नाही म्हणेल, कारण की लोक खूप सपोर्टिव्ह पण होतं. आणि ते आधी शॉक होऊन जायचे की, आणि त्यांना वाटायचं की हिला काही नॉलेज आहे का नाही आहे. बरं. ते पण व्हायचं, कारण की मी जेव्हा प्लांट व्हिजिटवर जायची तर टेक्निकल नॉलेज काही आहे का नाही आहे यांना, कारण की कधी दिसतातच नाही ना फिमेल इकडे. मी त्यांना जेव्हा क्वेश्चन करायची तर त्यांना नंतर समजू लागलं की नाही, यांना नॉलेज पण आहे आणि हे
यांना जे करायचं ते करून घेईल आपल्याकडनं. आणि माझ्याकडे अथॉरिटी होती, जेव्हापर्यंत मी डिस्पॅच क्लिअरन्स देणार नाही तेव्हापर्यंत माल निघणार नाही प्लांटवरनं. जेव्हा त्यांना ते कळलं ते मला सिरियसली घेऊ लागले. आणि आता तर त्यांना हॅबिट झाली आहे की हे आहे आणि हे आम्हाला क्वेश्चन करणार आहे. बरोबर. आणि मॅडमचं काम एवढं परफेक्ट आहे, जसं पाहिजे तसं पाहिजे. बरोबर. म्हणजे असं एक एक अनुभव येत गेला, तुम्ही अधिकाधिक शिकत गेला आणि एक तुमच्यातला आत्मविश्वास वाढत गेला. मग आतापर्यंत परगावच्या किती साईट्सला तुम्ही व्हिजिट केलेला आहे? मी सतना गेली आहे, मी छत्तीसगडला गेली आहे. बाकी तर आमचे जवळपासचे खूप सारे साईट आहे, मी तिथे गेले. ओडिसाला पण आम्ही काम केलंय लास्ट इयर, पण तिथे मला जायची गरज पडली नाही. आणि मिस्टर या फील्डचे असल्यामुळे बराचसा सपोर्ट तुम्हाला मिळाला. तर अजून घरच्यांचा कसा सपोर्ट होता? कारण नाही म्हटलं तरी हा एक बिझनेस आणि घरची जबाबदारी, या दोन्ही गोष्टींना आपल्याला सांभाळावं लागतं. तर कसा हा पाठिंबा राहिला? घरच्या लोकांचा तर मला खूप जास्त सपोर्ट मिळालाय. कारण की मी कधी कधी असं पण व्हायचं की मी सकाळी 7 वाजता निघायची आणि 10 वाजता घरी यायची. बरं. तर मला कधी हे विचार आला नाही डोक्यात की मी घरी जाऊन मला घरचे लोक काय म्हणणार आहे, तू का बरं आली नाही दिवसात घरी, एकदा तू घरी आली नाही आणि बघितलं नाही, तुझी मुलगी आहे 3 वर्षाची लहान, तिला तू बघितलं नाहीये. तर मला कधी हे विचार आला नाही की काय घरचे म्हणणार. जेव्हा मी घरी जायची ते एव्हरी टाइम ते लोक हेच विचारायचं मला की कसा होता तुझा दिवस, काम कसं गेला. तर हे खूप जास्त सपोर्ट मिळालाय. ते तर आहेच, आपल्याला घरचं पण बघावंच लागतं. बरोबर. मिस्टरी याच फील्डचे कन्स्ट्रक्शनवाले, तुम्ही आता या क्षेत्रात प्रवेश केलेला, तर मिळूनच तुमचं पुष्कळसं डिसिजन होत असावं. तर मग अशा वेळी कधी तू मेमे झाली का दोघात? खूप होते मॅम. एकदम वी आर प्रोफेशनल्स. 10 to 7 जे आमचं ऑफिस वर्किंग आवर्स, त्या वेळेत आम्ही पर्सनल रिलेशन्स साईडला ठेवतो आणि भांडतो पण. त्यांच्या टीम आणि माझ्या टीम काही चूक झाली, त्यांच्यानी काही चूक झाली, माझ्यानी झाली तर आम्ही खूप भांडतो. ते मला ऑर्डर पण देतात बरं टीमच्या समोर आणि रागवतात पण. बरं. आणि ते रेसिप्रोकेट पण होतं काही त्यांच्याने झालं तर ते असं चालत असते. बाउंड्रीज केली आहे की आपण हे 10 to 7च ठेवू ऑफिसचं. आणि कसं तुम्हाला आवड निर्माण झाली आणि त्यात तुम्ही अगदी छान आपल्या परिश्रमाने आता हा व्यवसाय पुढे नेत आहात. स्वातीताई, जेव्हा तुम्ही हे डिझाईन करता कुठल्या शेडचं, तेव्हा भविष्यात येणारं वादळ आहे किंवा भूकंप आहे यासारख्या नैसर्गिक आपत्ती आहे, तर त्या आपत्तींमध्येही ते स्ट्रक्चर सुरक्षित राहील याची विशेष काळजी घेता का? हो मॅम. याची आम्ही जेव्हा डिझाईन करतो तेव्हा आम्ही ज्या लोकेशनवर आपला शेड आहे, भारतात आपले डिफरंट लोकेशन्सवर डिफरंट विंड स्पीड असते. फॉर एक्झाम्पल ओडिसामध्ये आम्ही लास्ट इयरचे प्रोजेक्ट केलंय, तिथली विंड स्पीड, तिथे लास्ट इयर सायक्लोन पण आला, तेव्हा आमचा स्ट्रक्चर तेव्हा चालू होता, तिकडे बनणं चालू होतं. तर ते आम्ही सगळं विचारात घेता डिझाईन करताना. आणि ते विंड स्पीड काय असते आणि तिकडचा सेस्मिक झोन काय आहे ते हे सगळं डिझाईन करताना आम्ही विचारात घेतो आणि त्याच्या हिशोबाने मग डिझाईन करतो स्ट्रक्चर. जे ओडिसाची आमची जी बिल्डिंग आहे ते सायक्लोन पण आला होता, पण आमच्या स्ट्रक्चरला काही झालं नाही. बरं. ते पूर्ण फिनिश पण नाही झाला होता, तरी पण इट इज कम्प्लिटली सेफ. बरोबर. म्हणजे सगळे मुद्दे विचारात घेऊन तुम्ही काम करता. तर तुम्हाला काय वाटतं की तुमच्या नव्या कामाने तुम्हाला किती समाधान दिलंय? सॅटिस्फॅक्शन तर खूप आहे मॅम. आणि पर्सनल लेवलवर असं आहे की मला एव्हरी डे काहीतरी न्यू चॅलेंज असतं. जी आधी मी डेस्क जॉब करायची 10 to 7, ते मोनोटनस होतं खूप जॉब. याच्यात मला शिकण्यासारखं खूप जास्त आहे. एव्हरी डे एक न्यू चॅलेंज असते आणि त्याचं न्यू सोल्युशन काढावं लागतं. पर्सनल लेवलवर तर हे आहे. आणि नेक्स्ट इज प्रोफेशनल लेवलमध्ये एक तर हे आहे की आम्ही एम्प्लॉयमेंट देतो लोकांना, तर दॅट इज वन थिंग. आणि आम्ही जे क्लायंटचे प्रोजेक्ट असतात त्यांना स्वतःचं समजून करून घेतो. आम्ही खोटं काही म्हणत नाही आणि एक हाय क्वालिटी प्रॉडक्ट आम्ही डिलिव्हर करतो क्लायंटला. तर ते जे सॅटिस्फॅक्शन असतं, 25 वर्षाची आम्ही जे स्टेबिलिटी देतो क्लायंटला, तर ते आम्हाला एक सॅटिस्फॅक्शन आहे की आम्ही काही चुकीचं करत नाहीये आणि आम्ही ते सॅटिस्फॅक्शन खूप जास्त आहे. बरोबर. आता तुम्ही मगाशी रोजगार देता हा एक शब्द मगाशी तुमच्या तोंडून निघाला, तर आतापर्यंत किती लोकांना रोजगार तुमच्या या कामामुळे मिळालेला आहे? कमीत कमी मॅम आमची इन्स्टॉलेशन जी टीम आहे ते 50 ते 70 लोकांची आमची इन्स्टॉलेशनची टीम आहे नुसतं. बरं. आणि प्लांटमध्ये जे आमचे 3 डिफरंट लोकेशनवर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे, कमीत कमी तिथेही 50 ते 70 लोक आहे जे प्रोडक्शन करतात. आणि आमची ऑफिस टीम 15 ते 20 लोकांची आमची ऑफिस टीम आहे. बरं. तर इतके लोकांना आम्ही म्हणजे ह्या एका वेगळ्या व्यवसायाने, एक तुमच्या ह्या वेगळ्या नव्या वाटेने तुम्हाला तुमच्या नावाचीही ओळख करून दिलेली आहे. तुमच्यातला एक आत्मविश्वास आहे आणि स्त्री प्रत्येक क्षेत्रात पाऊल टाकू शकते आणि स्वकर्तृत्वाचा ठसा उमटवू शकते, हे तुमच्या एका कार्यामुळे सिद्ध होत आहे. तर या क्षेत्रात येणाऱ्या मुलींना म्हणा किंवा मुलांना
त्यांना तुम्ही काय सांगाल, कसं मार्गदर्शन कराल? तर आपलं जे कन्स्ट्रक्शनचं फ्युचर आहे ते पीईबीच आहे. बरं. आणि कोणत्याही स्त्रियांना हेच म्हणणार आहे की मी करू शकते तर कोणीही करू शकते. याचं तसं काय, हे फील्डमध्ये असं काहीच नाही आहे की एक स्त्री करू शकत नाही. कोणीच मी बघितलं नाहीये, कोणती स्त्री मी इथे बघितलं नाहीये, पण असं काहीच नाही आहे या फील्डमध्ये की ते कोणी स्त्री करू शकत नाही. आणि दिस इज द फ्युचर ऑफ कन्स्ट्रक्शन. आपण दुसऱ्या देशात तुम्ही बघाल तर आपलं जे आरसीसी कन्स्ट्रक्शन आहे ते ऑब्सोलीट झालंय. आपलं हे स्टील कन्स्ट्रक्शन्स करून घेतात मोस्टली. बरोबर. तर खूप छान तुमचा हा प्रवास आणि छान मनमोकळ्या गप्पा मारून तुम्ही तुमचा हा प्रवास सांगत आहात स्वातीताई. आता थोडं बिझनेस सोडून तुमच्या आवडींकडे वळते, की हा एक तो तुमचा प्रोफेशनचा भाग झाला, तर या व्यतिरिक्त कुठल्या गोष्टींची आवड आहे, कोणते छंद आहेत तुम्हाला? मला तर आउटडोर गेम्स खूप जास्त आवडते, आणि पण आता काही वेळ मिळत नाही इतकं खेळायला. तर गाणे ऐकते. माझी एक मुलगी आहे छोटी, लहान 3 वर्षाची, तिच्यासोबत मग मी वेळ घालवत आहे. छान. असं आहे. आणि गाणी तर चालतच असतं. तर स्वातीताई, तुम्ही इथे आलात आणि खूप छान माहिती दिलीत. पुढच्याही वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. थँक्यू. खूप खूप धन्यवाद.